शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य अखेर रद्द। अमोल कोल्हेंच्या पहलगाम विधानामुळे महानाट्य रद्द करण्याची वेळ, आयोजकांची माहिती। नाशिकच्या तपोवन येथील मोदी मैदानावर 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं। एका खासगी शिक्षण संस्थेच्या वतीनं हे महानाट्य सादर होणार होतं। जय्यत तयारी, मोठ्या प्रमाणात तिकीट विक्री आणि शहरभर लागलेली होर्डिंग्ज यामुळे नाट्यप्रयोगाबाबत उत्सुकता होती। मात्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पहलगाम हल्ल्यासंदर्भात केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आणि त्याचा परिणाम या महानाट्यावर झाल्याचा आरोप आयोजकांनी केला। त्या अतिरेक्यांनी एवढं नुकसान केलं नाही तेवढं जात नाही धर्म पूछ के मारा यामुळे देशाचं नुकसान झालं। अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर केलेल्या या वक्तव्यामुळे वातावरण तापलं आणि आयोजन रद्द झालं असं आयोजकांचं म्हणणं आहे। या संदर्भात आयोजक गोपाल पाटील काय म्हणाले पाहूया। गेले 1.5 महिना आम्ही त्याच्यावर काम करतो। नाशिककर सगळी मंडळी जी आहे ती जाणतायत किंवा बघत होते सगळं आम्ही कशा पद्धतीने तयारी करतो। शाळा, कॉलेजेस, इंडस्ट्री, बँका, पतसंस्था या सगळ्या ठिकाणी आम्ही प्रचार आणि प्रसार करत होतो। डॉक्टर कोल्हेंचा वक्फ बोर्डचा विषय होता। आम्ही त्यामध्ये बोलणं झालं होतं की साहेब, नाटकाच्या संपूर्ण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ज्याच्यामुळे भावना दुखावल्या ते लोकांच्या, थोडंसं राजकारण बाजूला खरंच ठेवा तुम्ही। परंतु परवा त्यांनी एक पोस्ट टाकली आणि मी स्वतः तर खूप व्यथित झालो। पहलगामच्या एकूण सगळ्या घटनेवर त्यांनी ज्या पद्धतीने पोस्ट टाकली आणि त्याच्यामुळे आमच्या सोबतची सगळीच मंडळी, अख्खं नाशिक सगळीच मंडळी खूप डिस्टर्ब झाली। 2 दिवस मी ते सगळं सहन करत होतो। डॉक्टर कोल्हेंशी आम्ही बोलत होतो। काल शेवटी त्यांची भेट झाली। त्यांना आम्ही सांगितलं की या संदर्भात सगळ्या आपण काहीतरी त्याचं स्वतःहून आपण काहीतरी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे, परंतु त्यांची भूमिका ती ठाम आहे। मला असं वाटते की महाराजांचा जो विषय आहे, शिवपुत्र संभाजी महाराजांचा विषय, आम्ही खरं म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज म्हणून हे नाटक या ठिकाणी घेतलं होतं आणि हे ठरवून घेतलं होतं की राजकारणाचे जोडे ते सांगत होते तसं, परंतु ते शक्य झालं नाही त्यांना। आणि काल शेवटी आम्ही त्यांना भेटलो, त्यांनी त्यावेळेस पण ते त्यांच्या भूमिकेवरच ठाम होते। आणि इथली जी मंडळी आहे, जी त्यांच्या नाटक बघायला सगळी मंडळी नाशिककर जाणार आहेत, ते सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील आहेत। जसं संभाजी महाराजांचा विषय तसंच त्यांना देशावर पण प्रेम आहे आणि हिंदुत्वावर पण प्रेम आहे। ज्या लोकांनी हिंदू आहेत का, कुठल्या धर्माचे आहेत का म्हणून गोळ्या घातल्या आणि डॉक्टर कोल्हे त्याच्यावर त्यांनी जी भूमिका घेतली की ज्यांनी हिंदुत्व म्हणून गोळ्या घातल्या असे स्टेटमेंट केले, त्यांनी जेवढं देशाचं नुकसान केलं त्याच्यापेक्षा कमी त्या आतंकवाद्यांनी केलं। आणि मला असं वाटते की जी एक तरुण मुलगी आपल्या नवऱ्यासोबत त्या ठिकाणी हनीमूनला गेली होती, तिच्या त्या ठिकाणी नवऱ्याचा कोण आहे जातीचा धर्माचा म्हणून अंत झाला आणि त्याच्यावर जर का आपण असं करत असू, आणि म्हणून नाशिककरांच्या वतीनं, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मी सगळ्यांशी बोललो आणि आम्ही असं ठरवलं की खर्च खूप झालेला आहे, प्रचार प्रसारही खूप झालेला आहे, परंतु तरीसुद्धा कुठेतरी याला विचाराच्या भोवती, भावनेच्या भोवती, देशप्रेमाकरता आपण त्या बाजूला ठेवलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला। काल कोल्हे साहेबांशी मी खूप त्यांच्याशी बोललो, त्यांना चर्चा केली, बनवणी केली, परंतु ते त्यांच्या मुद्द्यावर अडीक आहे आणि ते स्वतः त्यांनी सांगितलं की आम्ही बरोबर आहोत। आणि म्हणून ह्या महानाट्याच्या माध्यमातून आम्ही काल असं ठरवलं की आम्ही सगळे याच्यातून माघार घेतो आहोत। आमच्यासोबतची सगळी मंडळी जी आहे त्यांनी खूप माझ्या त्या ठिकाणी प्रेशर केलं आणि मी त्यांच्यासोबत आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी त्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मी या याच्यातून माघार घेतलेली आहे असं परत आज एकदा जाहीर करतो। धन्यवाद। पण त्यांचं असं म्हणणं आहे। दरम्यान यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी चक्क आयोजकांकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप केला आणि आपल्या विधानात काहीही चूक नसल्याचा पुनरुच्चार केला। त्यांनी भाजपच्या वरिष्ठांनी या प्रकरणावर खुलासा करावा अशी मागणी केली। पाहुयात काय म्हणालेत खासदार अमोल कोल्हे। नाशिकमध्ये ज्या आयोजकांनी प्रयोग घेतले होते, या आयोजकांनी कोणत्याही पेमेंट टर्म्सच्या ज्या माइलस्टोन होते हे पाळले नाहीत आणि एक प्रकारे ही आर्थिक फसवणूक केल्यामुळे आणि आर्थिक असमर्थता दाखवल्यामुळे हे प्रयोग रद्द करावे लागलेले आहेत। आणि हे केल्यानंतर ज्या पद्धतीनं आयोजकांनी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, अत्यंत दुर्दैवी आणि केविलवाण आहे। या आर्थिक फसवणुकीला, या खोटारडेपणाला झाकण्यासाठी अशा पद्धतीची कुठली तरी राजकीय कुबड्यांचा वापर हा आयोजकांकडून केला जातोय। कारण त्यांनी जे वक्फ संशोधनाविषयी जे बोलले, या संदर्भातलं बिल आलं होतं 3 ते 4 एप्रिलला, मग 28 एप्रिलपर्यंत आयोजकांना याची कल्पना नव्हती।
17 एप्रिलला मी नाशिकमध्ये येऊन गेलो. त्याही वेळी आयोजकांनी मला असं सांगितलं होतं की किमान 2 शो तुम्हाला आणखी करावे लागतील, 2 तारखा आणखी कराव्या लागतील. 3 तारखेला झालेली गोष्ट 17 तारखेला आयोजक सांगतात 2 शो तुम्हाला जास्त करावे लागतील. त्यानंतर पहलगामच्या संदर्भामधलं ज्या विधानाचा ते आधार घेऊ पाहतात, हे विधान पुण्यातल्या वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार सोहळ्यामध्ये पत्रकारांनी खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये देशहिताची भूमिका काय आहे ही मी मांडली होती. आणि ही भूमिका जी मांडली होती ती भूमिका मांडत असताना मी भाषणालाच उभा राहिलो होतो 8:15 वाजता. पण त्यापूर्वी जेव्हा पेमेंट टर्म्स विषयी आणि पेमेंट माइलस्टोन विषयी माझ्या टीमने आयोजकांना विचारलं, त्याच वेळी संध्याकाळी 7:15 वाजता आयोजकांनी सांगितलं माझी आर्थिक असमर्थता आहे हा शो पुढे नेण्यासाठी. मग जे भाषण, जे मी चुकीचं केलंच नाही, पण जे भाषण मी 8:15 वाजता उभा राहिलो बोलायला, आयोजकांनी 7:15 वाजता असमर्थता व्यक्त केली. तर मग त्या वक्तव्याचा, जे चुकीचं वक्तव्यच नाही, या वक्तव्याचा त्यांनी आधार कसा घेतला हे मला समजत नाही. आणि मी म्हणजे सगळे पत्रकार त्या सभागृहात होते. जर विधान चुकीचं असतं तर एव्हा तुम्हीच ब्रेकिंग न्यूज चालवल्या असतं, 28 तारखेला चालवल्या असत्या. पण विधान बरोबर होतं ही आपल्या सगळ्यांना कल्पना, कारण हे देशहिताच्या बाजूने विधान होतं. आणि त्यामुळे अशा कुठल्या तरी खोटा हा अपप्रचार करून यामध्ये आपलं आलेलं अपयश, स्वतःचं अपयश आणि आमच्या संपूर्ण टीमची केलेली आर्थिक फसवणूक ही लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु शिवपुत्र संभाजी महानाट्य हे फार मोठं शिवधनुष्य आहे. अगदी सेट लावण्यापासून ते मंडप डेकोरेटर असतील, कलाकार असतील, घोडेवाले असतील, या सगळ्यांशी संबंधित ही बाब आहे. आणि त्यामुळे एक मोठी आर्थिक फसवणूक या आयोजकांनी केलेली. याविषयी जी काही कायदेशीर कारवाई करायची ती प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. आणि हे होत असताना जर आयोजक स्वतःला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणवत असतील तर मला अजूनही ही आशा आहे, हा विश्वास आहे. कारण भारतीय जनता पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी, अनेक नेत्यांनी हे महानाट्य पाहिले, त्याचं कौतुकही केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीचं राजकारण छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी करतोय का याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी द्यायला हवं. कारण जे आयोजक आहे ते स्वतःला त्या पक्षाचे एक मोठे नेते म्हणवतात. ही वस्तुस्थिती आहे का? आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाची ही भूमिका छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी राजकारण आणण्याची आहे का, हे खरं तर ते स्वतः नेते असल्यामुळे आयोजक त्यांनी याविषयी पक्षानं सुद्धा स्पष्टीकरण द्यायला हवं. या सर्व प्रकरणात 5 मे पर्यंत होणाऱ्या महानाट्याचं आयोजन रद्द झालं असून आयोजक आणि कोल्हे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला. गोपाळ पाटील हे भाजपाचे जुने नेते असून परिस्थितीचा विचार करून त्यांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी आर्थिक फसवणूक केल्याची आम्ही कारवाई करू असा इशारा दिला. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.